एका मराठी मुलाला आता हे एवढे घाबरलेत, कॉकरोच जनता पार्टीचे सोशल मीडियावरून अकाउंट डिलीट करायला सुरुवात झाली आहे. ज्या मराठी मुलाने कॉकरोच जनता पार्टीचा उदय केलाय, तो मुलगा काय म्हणतोय अगोदर ऐका. हेलो एवरीबॉडी, जिसका डर था वही हुआ। पहले इन लोगों ने हमारा अकाउंट हैक करने को ट्राई करा, जब इनसे हैक नहीं हुआ तो अब इन्होंने हमारा ट्विटर हैंडल इंडिया में बंद कर दिया है, बैन कर दिया है। आप सभी लोग देख सकते हैं ट्विटर पर जाकर कि हमारा कॉकरोच जनता पार्टी का ऑफिशियल ट्विटर हैंडल अभी इंडिया में नहीं दिख रहा है किसी को भी। तो मैं चाहता हूँ आप लोग सब आवाज उठाए और आप लोग पूछे ये अकाउंट हैंडल क्यों बैन किया गया, इससे ऐसा क्या लिखा था। हमने तो कोई गलत चीज नहीं लिखी थी, हम तो खाली रेजिग्नेशन मांग रहे थे मिनिस्टर का। आपण सर्वांनीच ऐकलंच अभिजितने काय सांगितलंय, पण नेमकं असं कारण काय आहे की कॉकरोच जनता पार्टीचे अकाउंट सोशल मीडियावरून बॅन करायला सुरुवात झाली. आता ती संपूर्ण माहिती आपण याच व्हिडिओमधून जाणून घेऊ. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कॉकरोच जनता पार्टी मुळामध्ये हा पक्ष फक्त देशामधील तरुणांसाठी आहे आणि खास करून ती लोक जी बेरोजगार आहेत. पण या पक्षाची भीती एवढी का वाटली की अकाउंटच डिलीट करण्याची वेळ आली. आता प्रत्येकाने व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका, प्रत्येक मुद्दा महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ कोणीही स्किप करू नका. देशाच्या राजकारणात आणि सोशल मीडियाच्या दुनियेत गेल्या काही दिवसांमध्ये एक घटना घडली. त्या घटनेने फक्त भारतीय जनता पक्षालाच नाही तर संपूर्ण राजकीय व्यवस्थेला हादरा बसलाय. आणि हे सर्व कोणामुळे झालं? कॉकरोच जनता पार्टीमुळे. आपल्याला ऐकायला हे नाव मजेशीर वाटत असेल, पण 5 दिवसात या पक्षाने जे केलंय ना, त्याने सर्वत्रच धुमाकूळ घातलाय. फक्त 4 दिवसांमध्ये कॉकरोच जनता पार्टीने इंस्टाग्रामवरती 10 मिलियनच्या वरती आकडा पार केलाय, जे आजपर्यंत कोणत्याही पक्षाला जमलं नाही. एवढंच नाही तर या कॉकरोच जनता पार्टीने भारतीय जनता पार्टीला देखील मागं टाकलंय. देशामधील सर्वात मोठा पक्ष, त्यांच्या हजारो सोशल मीडिया वर्कर्स आहेत, करोडो रुपयाची डिजिटल टीम त्यांची कामाला आहे आणि प्रचंड प्रमाणामध्ये प्रचार यंत्रणा आहे त्यांच्याकडं. त्याच भारतीय जनता पार्टीला इंस्टाग्रामवरती या कॉकरोच जनता पार्टीने अवघ्या 5 दिवसामध्ये मागे टाकलंय. पण या पक्षाची स्थापना फक्त एका वाक्यामुळे झाली. त्याचं झालं असं की सर्वोच्च न्यायालयामधील वरिष्ठ न्यायाधीश जस्टिस सूर्यकांत हे म्हणाले, जे तरुण देशाविरुद्ध आवाज उठवत आहेत, जे सरकारला जाब विचारतात, त्या तरुणांचा उल्लेख त्यांनी कॉकरोच असा केला. आता सरकारला जाब विचारणं, त्यांच्या विरोधात काही बोलणं म्हणजे काय कोणता तरुण फालतू नाही, पण सरन्यायाधीशाने त्या तरुणांचा उल्लेख कॉकरोच असा केला आणि हीच गोष्ट अनेक तरुण मुलांच्या मनाला लागली. मग काय, ज्याप्रमाणे आपण इतर देशांमध्ये पाहिलं तरुण मुलं एकजूट होतात, त्याचप्रमाणे भारतामध्ये देखील तसंच काही झालं. एक तर आपल्या इकडे मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी आहे, मोठ्या मोठ्या परीक्षेचे पेपर लीक होतात, महागाई आहे, भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात आहे आणि तरुणांना तर नोकरीमध्ये संधीच मिळत नाही. विशेष म्हणजे सरकारी भरती किंवा नोकरी निघतच नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश तरुणांचा झुरळ असा उल्लेख करतात, मग कोणत्या तरुणांना राग येणार नाही? मग काय, तिथूनच जन्म झाला कॉकरोच जनता पार्टीचा. तरुणांनी सोशल मीडियावरती राग व्यक्त करायला सुरुवात केली. जर सरकारला प्रश्न विचारणं, जाब विचारणं म्हणजे कॉकरोच आहे, तर आम्ही कॉकरोच आहेत. तरुण म्हणाले, बेरोजगारीबद्दल बोलणं चुकीचं असेल तर आम्ही कॉकरोच आहे. जर भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आवाज उठवणं चुकीचं असेल तर आम्ही कॉकरोच आहे. आणि मग सोशल मीडियावरती झाला सुरू तो ट्रेंड. सर्वात अगोदर इंस्टाग्रामला एक मराठी मुलाने, अभिजितने, कॉकरोच जनता पार्टीने अकाउंट सुरू केलं. आता सर्वांनी लक्ष देऊन ऐका, कारण की इथूनच सर्व खेळ चालू झालाय. इथूनच अकाउंट सस्पेंड व्हायला सुरुवात झाली. ज्या दिवशी इंस्टाग्रामवरती कॉकरोच जनता पार्टी नावाने अकाउंट ओपन केलं गेलं, त्याच दिवशी 15,000 फॉलोअर झाले. दुसऱ्या दिवशी 30,000, काही दिवसात 1,00,000 आणि त्यानंतर लाखोमध्ये फॉलोअर वाढायला लागले. पाहता पाहता 5-6 दिवसात 10 मिलियनच्या वरती आकडा गेला. सोशल मीडियावरती हा विषय एकदम वनव्यासारखा पेटलाय. या कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक आहे अभिजित दीपाक्के, जो एक मराठी मुलगा आहे आणि छत्रपती संभाजीनगरचा आहे. अभिजितने अनेक व्हिडिओ, इंटरव्ह्यू आणि पोस्टमधून स्पष्ट सांगितलं, आपण कोणत्याही पक्षाशी निगडीत नाही, कोणाचाही आपण काम करत नाही. ही तरुणांची स्वतःची सोशल मीडियावरती चळवळ आहे. अभिजितने हे देखील सांगितलं, तो काही काळापूर्वी आम आदमी पार्टीचं डिजिटल कॅम्पेन करत होता, पण त्यानंतर त्यांनी आम आदमी पार्टी सोडून दिलं. अभिजितचं म्हणणं आहे, जर आपण डिग्री घेतोय, एवढं मोठं शिक्षण करतोय, लाखो रुपये खर्च करतोय, तरी देखील आपल्याला नोकरी नाही, अशामध्ये सरन्यायाधीश आपल्याला कॉकरोच म्हणतायत, मग आपण शांत का बसायचं? अभिजितने कॉकरोच जनता पार्टीचं फक्त सोशल मीडियावरती अकाउंटच बनवलं नाही, तर त्याची वेबसाईटही बनवली. त्या वेबसाईटवरती काही मागण्या टाकण्यात आल्यात आणि त्या मागण्या खूप चर्चेत आहेत. कॉकरोच जनता पार्टीच्या वेबसाईटवरती स्पष्ट लिहिलेलं आहे, रिटायरमेंट नंतर कोणत्याही सरन्यायाधीशांना राज्यसभेची सीट दिली जाणार नाही, कारण की न्याय व्यवस्था आणि राजकारण यांच्यामध्ये अंतर कायम असायला हवं.
हा कॉक्रोच जनता पार्टी चर्चेत आणि मुद्द्याचा विषय बनण्यामागे आणखीन काही कारण आहेत, कारण की त्या वेबसाईटवरती आणखीन काही महत्त्वाचे मुद्दे लिहिलेत. जर एखाद्या व्यक्तीचं मतदान यादीतून नाव डिलीट झालं तर निवडणूक आयोगावरती कारवाई करावी. जे एकंदरीत कॉक्रोच जनता पार्टीने निवडणूक आयोगावरती प्रश्न उपस्थित केलेत. एवढंच नाही तर त्या वेबसाईटमध्ये असंही लिहिलंय, महिलांना 50% आरक्षण द्यावं. फक्त संसदेमध्येच नाही तर कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये महिला 50% असायला हव्यात. एवढंच नाही तर पुढं त्यांनी हेही लिहिलंय, देशामधील मोठे मोठे न्यूज चॅनल उद्योगपतीचे आहेत आणि ते कोणाच्या तरी सांगण्यावरून काम करतायत. ते मीडिया चॅनल कधीही सरकारला जाब विचारत नाही, प्रश्न विचारत नाही. सरकार जे सांगतं तेच बरोबर म्हणतं. कॉक्रोच जनता पार्टी चर्चेमध्ये राहण्याचा आणखीन एक मुद्दा आहे. जे खासदार आमदार दुसऱ्या पक्षात जातात, पुन्हा पहिल्या पक्षात येतात, अशा आमदारांवरती 20 वर्ष कारवाई करा. त्यांना 20 वर्ष कोणत्याही पदावरती घेऊ नका, त्यांना निवडणूक लढून देऊ नका. कॉक्रोच जनता पार्टीचे हे मागण्या आणि विधानं सोशल मीडियावरती खूप जास्त चर्चेत राहिल्यात. पण आता या कॉक्रोच जनता पार्टीचे अकाउंट डिलीट करायला सुरुवात झालेली आहे. कॉक्रोच जनता पार्टीला फक्त तरुण मुलंच नाही तर 40-45 वयोगटातील लोक देखील जोडले गेलेत. कॉक्रोच जनता पार्टीमुळे सोशल मीडियावरती बरेचसे लोकांनी भारतीय जनता पार्टीला अनफॉलो करायला सुरुवात केली आणि इथूनच खरा गेम बदललाय. कॉक्रोच जनता पार्टीचा मुद्दा इतका मोठा झाला की केंद्र सरकारला त्यामध्ये दखल घ्यावी लागली. असं आपण म्हणत नाही, सोशल मीडियावरती अनेक तरुण मुलं म्हणतायत. कॉक्रोच जनता पार्टीचा आज एक्स वरून म्हणजे ट्विटरवरून अकाउंट बंद करण्यात आलंय. यानंतर अनेक लोकांनी टीका केली, केंद्र सरकार एवढं घाबरलं की तरुणांचं माध्यम असलेलं ठिकाणच बंद करण्याची वेळ आली. मात्र दुसरीकडे इंस्टाग्राम अकाउंट झपाट्याने वाढत आहे. एक्स वरती कॉक्रोच जनता पार्टीचा अकाउंट बंद झाल्यानंतर अनेक लोकांनी संताप व्यक्त केलाय. तरुणांचा आवाज दाबला जातोय, सोशल मीडिया स्वातंत्र्य आता धोक्यात आलं आहे. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आता वेगवेगळ्या माध्यमातून यायला सुरुवात झाली. कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थकांचं म्हणणं आहे, हे फक्त एक टाइमपास असतं किंवा मजा असती तर सरकार याला एवढं घाबरलं नसतं. लाखो लोक एकत्र आल्यामुळे या चळवळीचा त्यांना धोका वाटू लागलाय. त्यामुळे एक्स वरचा अगोदर त्यांनी अकाउंट बंद केले. कदाचित पुढचा नंबर इंस्टाग्रामचाही असू शकतो. विशेष म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीचं इंस्टाग्रामवरती अकाउंट अजूनही व्हेरीफाय झालं नाही, तरी त्याचा प्रभाव इतका वाढला की अनेक फेक अकाउंट तयार करण्यात आलेत. कॉक्रोच युवा पार्टी, कॉक्रोच आर्मी पार्टी, तरुणांचा आवाज म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी. आता हे फक्त सोशल मीडियावरती ट्रेंड नाही तर देशामधील तरुणांची मानसिक अवस्था आहे. रोजगार नाही, स्थिर भविष्य नाही, स्पर्धा प्रचंड, शिक्षण महाग झाल्यात, पेपर लीक होत आहेत. या सर्व मुद्द्यावरती सरकारला जाब विचारण्याचं माध्यम म्हणजे सोशल मीडिया. भारतामध्ये जर आपण पाहिलं ना तर सर्वात जास्त तरुण मुलांचं मतदान जास्त आहे आणि तरुण मुलांमध्येच बेरोजगारीही जास्त आहे. आणि देशातील प्रत्येक तरुण आता कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून सरकारपर्यंत आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय, पण सरकार हा आवाज दाबवण्याचा प्रयत्न करतोय. एक्स वरून तर अकाउंट डिलीटच झालेलं आहे, ते अकाउंट रिकवर होईल की नाही हे सांगता येत नाही. पण हे खूप धोकादायक आहे. म्हणजे एक प्रकारे संदेश जातोय, तरुणांनी सरकार विरुद्ध बोलायचं नाही, बोललं तर तुमचा आवाज बंद केला जाईल. हा संदेश याच्यामधून जरापैकी स्पष्ट होताना दिसतोय.